अभिनेता ऋतिक रोशनचा धूम 2 हा थरारक हिंदी चित्रपट तुम्ही पाहिला असेल, ज्यात ऋतिक रोशन हा आर्यन नावाच्या मुख्य खलनायकाच्या भूमिकेत असतो। मुंबई शहरात एक रहस्यमयी बाईक चोरीची टोळी लुटमार करत असते। ही टोळी अत्यंत हुशारीने आणि वेगवान बाईकच्या आधारे पोलिसांना सातत्याने चकमा देते। या टोळीचा म्होरक्या आर्यन अर्थात ऋतिक रोशन असतो, जो एक अत्यंत करिश्माही गुन्हेगार असतो। आपल्या बुद्धिमत्तेचा आणि रणनीतीचा वापर करत वेषांतर करून तो मोठ्या धाडसी चोऱ्या करतो। हा चित्रपट पाहताना अक्षरशः अंगावरती काटा उभा राहतो। पण कितीही झालं तरी हा झाला शेवटी रीलचा भाग। रिअल लाईफ मध्ये असे प्रकार तुम्ही क्वचितच ऐकले असतील। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मुंबईतील अशाच एका स्पायडरमॅन चोराची स्टोरी सांगणार आहोत, ज्याला अखेर मालाड पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे। त्यासाठी संबंधित परिसरातील 150हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले। पोलिसांना अक्षरशः सलग 17 दिवस रेल्वे रुळावर वेषांतर करून पाळत ठेवावी लागली। त्याच्या चोरीची पद्धत जर तुम्ही ऐकली तर आश्चर्यचकित व्हाल। अटकेनंतर त्या चोराकडून पोलिसांनी तब्बल 36 तोळे हिरे, सोन्याचे दागिने, किलोभर चांदी, बँक खात्यातील 13 लाख रुपये, सोने वितळवण्याचे यंत्र आणि सुमारे 41 लाख रुपयांचं सामान असं मोठं घबाड जप्त केलंय। अजूनही काही धक्कादायक गोष्टी पोलीस तपासात उघड झाल्यात, ज्यामुळे पोलीसही चक्रावून गेलेत। चोरी करून करोडपती बनलेल्या आरोपी रणजित कुमार सिंगची स्टोरी नक्की काय आहे, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र भूमी। 44 वर्षीय आरोपी रणजित कुमार उर्फ मुन्ना याने मुंबईतील पश्चिम उपनगरात मागील काही वर्षांपासून चांगलाच धुमाकूळ घातला होता। मालाड, कांदिवली, दिंडोशी, बोरीवली अशा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्या। या सर्व चोरी प्रकरणात हाच मुन्ना आरोपी होता। इमारतीच्या निमुळत्या पाईपवर स्पायडरमॅन प्रमाणे सरसर चढून तो घरात प्रवेश करायचा आणि अवघ्या काही वेळातच घरातील मौल्यवान सामान चोरून पसार व्हायचा। चोरी करत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून तो आपला चेहरा पूर्णपणे झाकून घ्यायचा। ओळखता येईल अशी एकही खूण तो मागे ठेवत नव्हता। वेषांतर करण्यात तो पटाईत होता, त्यामुळे त्याला ओळखणे कठीण बनले होते। कधी महिलांचे कपडे घालणे, कधी बुरखा घालून, तर कधी डिलिव्हरी बॉय बनून तो पोलिसांना नेहमीच चकवा द्यायचा। पोलिसांना तो काहीही केल्या सापडत नव्हता। प्रत्येक वेळी पोलीस संबंधित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे त्याचा माग काढायचे, मात्र तो रेल्वे रुळापर्यंत येऊन गायब व्हायचा। त्यासाठी पोलिसांनी परिसरातील 150हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते, पण तो सीसीटीव्ही मध्ये फक्त रेल्वे रुळापर्यंत दिसायचा। त्यामुळे हा चोर याच परिसरात वेषांतर करून राहत असावा असा पोलिसांना संशय आला। अशातच 17 मार्चला मालाड मधील एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावर चढून त्याने घरातील 4.5 लाख रुपये चोरले होते। त्याचे सीसीटीव्ही फुटेज मालाड पोलिसांना मिळाले होते। मालाड ते मालवणी या रस्त्यावरील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी तपासले। पोलिसांनी स्वतः 17 दिवस रेल्वे रुळाच्या परिसरात वेषांतर करून त्या चोरावर पाळत ठेवली। त्यावेळी तो राठोडी येथील परिसरात गेल्याचं पोलिसांना दिसून आलं। त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी या भागात 2 दिवस सापळा लावला। अखेर रणजित कुमार सिंग उर्फ मुन्ना या सराईत गुन्हेगाराला मालाड पोलिसांनी अटक केली। त्याच्या अटकेनंतर माहिती देताना परिमंडळ 11चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितलं की आरोपी रणजित कुमार सिंग आजवर कधी पकडला गेला नव्हता। त्याची चौकशी केली असता मालाड, कांदिवली, बोरीवली, दिंडोशी अशा विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत त्याच्यावर 8 गुन्ह्यांची नोंद आहे। आरोपी जेव्हा चोरीसाठी घराबाहेर पळायचा तेव्हा त्याच्या बॅगमध्ये महिलांचे कपडे असायचे। तो चोरी करण्याआधी बिहारमधून मुंबईत यायचा। बिहारमध्ये तो चोरीच्या नवनवीन पद्धती शिकायचा। आरोपीने चोरीच्या पैशातून उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी एक बंगला बांधलाय। जमीन खरेदी करण्यासाठी त्याने एका व्यक्तीला 10 लाख रुपये ऍडव्हान्स दिलेत। मुंबईतील मालवणी येथे 10 लाख रुपयांचं घरही खरेदी केलंय। त्याच्याकडून पोलिसांनी 36 तोळे हिरे, सोन्याचे दागिने, घरातून 1 किलो चांदी, बँक खात्यातील 13 लाख रुपये आणि सुमारे 41 लाख रुपयांचं सामान देखील जप्त केलंय। आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलिसांनी त्याच्या घरातील कचऱ्याच्या डब्यातूनही काही सोने हस्तगत केले। त्याने चोरी केलेले सोने घरात वितळवण्यासाठी एक यंत्र आणले होते। सोने घरातच वितळवून तो विल्हेवाट लावत होता। ते यंत्रही पोलिसांनी जप्त केलंय। पोलीस तपासात अशा धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाल्याने पोलीसही चक्रावून गेलेत।
मुंबईतील पश्चिम उपनगरांमधील नागरिकांमध्ये या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली आहे। मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। उशिरा का होईना पण पोलिसांनी चोराला अटक केली असली तरी दुसरीकडे मात्र काही नागरिकांकडून पोलिसांवर संशय व्यक्त केला जातोय। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।